अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे. यापैकी एकही संकेत जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही समजा की देवी आई तुमच्यावर खूप प्रसन्न आहे, खूप शुभ गोष्टी, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. तर असे कुठले संकेत आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, 15 ऑक्टोबर पासून, रविवार पासून शारदीय नवरात्र सुरू होतोय. 9 दिवसांचं हे नवरात्र असतं. आपल्या सर्वांच्याच घरी घटस्थापना जी आहे ती केलीच जाते असं नाहीये. काहींच्या घरी घटस्थापना असते, काहींच्या घरी नाही नसते. पण देवीची सेवा जी आहे ती प्रत्येक घरामध्ये झालीच पाहिजे. महिलांनो, देवी आईची सेवा करण्यासाठी हा जो काळ आहे, हा 9 दिवसांचा जे दिवस आहे, हे अतिशय महत्वाचे आहे. कुलदेवीची सेवा आपल्याकडून जर झाली तर आपल्या घरावर देवीचं छायाचित्र हे नेहमी राहतं. मग आपल्याला आयुष्यामध्ये कसली कमी पडत नाही. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मनातली मोठ्यात मोठी इच्छा जी आहे ती पूर्ण होते. आपण कुठल्या पण कामामध्ये आपण सफल होतो. देवी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते. तर त्यामुळे आपण जेव्हा देवीची काही सेवा करतोय, काहीतरी देवी उपाय करतोय, तर आपल्याला वाटतं की याचे कुठेतरी काहीतरी आपल्याला संकेत मिळाले पाहिजे की खरंच मी ही सेवा करते, ही माझ्या आईपर्यंत, माझ्या देवी आईपर्यंत पोहोचते की नाही, याचे काहीतरी संकेत मिळावे असं आपल्याला वाटत असतं. तर त्यापैकीच काही संकेत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सगळ्यात पहिला संकेत म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड दिसलं किंवा प्रत्यक्ष तुम्हाला घुबड दिसलं, स्वप्नात असू द्या की प्रत्यक्ष असू द्या, घुबड जे आहे ते माता लक्ष्मीचं एक प्रतीक आहे. तर हा संकेत म्हणजे घुबड, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घुबड स्वप्नामध्ये येणं किंवा प्रत्यक्ष दिसणं, हा संकेत म्हणजे माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन होणार आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये, घराजवळचा परिसर, त्यानंतर घरदार हे जे आहे ते अगदी स्वच्छ केलं पाहिजे. नवरात्रीच्या आधी आपल्याला स्वच्छता करायची आहे, कारण जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो आणि घाणेरड्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते, तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे बघा, घरामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करा, अखंड दिवा लावा. घट नाही बसवले तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकता. याबद्दलचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या सोबत शेअर मी करेन. पण जर तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घुबड दिसलं किंवा स्वप्नामध्ये घुबड आलं तर हा एक अतिशय शुभ संकेत आहे. धनसंपत्ती, पैसा, ऐश्वर्य जे आहे ते तुम्हाला अगदी भरभरून मिळणार आहे. घुबड जे आहे ते माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि यावरच बसून संपूर्ण पृथ्वी तलावर माता लक्ष्मी जी आहे ती वावरत असते. आता यानंतर दुसरा संकेत म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला एखादी शृंगार केलेली महिला दिसली. म्हणजे बघा, काही महिलांकडे बघितल्यावर असं देवीचं रूप आहे असं वाटतं आपल्याला. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सगळ्याच स्त्रिया अगदी व्यवस्थित रोज त्या कलरची साडी घालून वगैरे वावरत असतात. कुठेही बाहेर जाताना आपण अगदी व्यवस्थित असं सगळं छान सजून जात असतो. पण काही स्त्रियांकडे बघितल्यावर बघा, आपल्याला असं देवीचं रूप आहे असं मानलं जातं. तर असं सर्व साज शृंगार केलेली, मंगळसूत्र, टिकली, बांगड्या, जोडवे असं सगळं घातलेली, जो आपण स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार शृंगार म्हणतो, असं सगळं घातलेली महिला जर तुम्हाला दिसली किंवा तुमच्या स्वप्नामध्ये आली तर समजा की देवी आईने तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे आणि तुमच्या जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या असतील, पैशाच्या असू द्या, इतर कुठल्याही समस्या असू द्या, त्या दूर होणार आहे आणि लवकरच सगळं काही अगदी व्यवस्थित छान होणार आहे. हे त्याचा संकेत आहे. यानंतर तिसरा संकेत म्हणजे नारळ, कमळाचे फूल किंवा हंस पक्षी हे जर तुम्हाला सकाळी सकाळी दिसले किंवा पहाटे अगदी तुमच्या स्वप्नामध्ये आले तर समजा की माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा दृष्टी आहे. कारण नारळ आणि कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कमळ तर माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे आणि हंस जे आहे ते माता लक्ष्मीचं वाहन आहे. तर अशा गोष्टी जर तुम्हाला सकाळी दिसल्या किंवा स्वप्नामध्ये दिसल्या पहाटे, तर तुम्ही समजा की माता लक्ष्मीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळालेला आहे. यानंतर चौथा संकेत म्हणजे घरातून जर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गायीचं, गोमातेचं जर दर्शन झालं तर ही खूप शुभ गोष्ट आहे. कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये गायीचं दर्शन होणं आणि त्यातल्या जर पांढऱ्या रंगाची, सफेद रंगाची जर गाय तुम्हाला दिसली तर मग तर तुम्ही समजा की हा खूपच तुमच्या आयुष्यामध्ये सगळंच अगदी छान होणार आहे. तुमच्या मनातली मोठ्यात मोठी इच्छा, मनोकामना जी आहे ती पूर्ण होणार आहे. आपल्याला माहिती आहे आता शहरांमध्ये सहजासहजी गायी दिसत नाही, पण असं जर या 9 दिवसांमध्ये झालं, तुम्हाला गाय दिसली, पांढऱ्या कलरची दिसली तर खूपच शुभ आहे. पण इतरही कुठल्या रंगाची पण गाय जर तुम्हाला दिसली ना तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला काहीतरी चांगले दिवस, तुमच्या अडचणी, दुःख संपून तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे, हा त्याचा संकेत आहे. आणि गाय दिसली तर नक्कीच तिला स्पर्श करा, नमस्कार करा. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे.
एकट्या गाईला आपण स्पर्श करून नमस्कार केल्यामुळे 33 कोटी देवांना आपण नमस्कार केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर हा एक महत्वाचा संकेत आहे. यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर नवरात्रीमध्ये कुठे तुम्ही बाहेर कामानिमित्त पडला असाल, तुमचा प्रवास वगैरे चालू आहे आणि जर तुमच्या साईडने समजा एखादा साप गेला किंवा एखाद्या वन्य प्राण्याचं तुम्हाला दर्शन झालं की जो जंगलातच असतो, पण अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रवास करता आणि त्यावेळेस जर तुम्हाला ते दिसलं आणि समजा तुम्हाला सोनेरी रंगाचा असा साप दिसला, गोल्डन कलरचा, तर समजा की देवीची कृपा तुमच्यावर बरसली आहे. आणि हे सुद्धा एक अतिशय चांगल्या प्रकारचं संकेत आहे. या गोष्टी स्वप्नात जरी तुम्हाला या 9 दिवसामध्ये आल्या तरी हा एक अतिशय शुभ संकेत आहे. अशा प्रकारे देवी मातेकडून नवरात्रीमध्ये हे जर काही संकेत मिळाले तर समजून घ्या की आपल्या कष्टाला नशिबाची साथ 100% मिळणार आहे. कष्ट प्रत्येकालाच करावे लागतात. फक्त बसून कोणीही आपल्या हातामध्ये आयतं मायतं काही आणून देणार नाहीये. पण कधी कधी आपण बघितलं असेल, खूप कष्ट करून सुद्धा काही हातात मिळत नाही. नेहमी हातामध्ये अपयशच मिळतं. आपण कष्ट इतके करतो पण त्या मानाने मोबदला एवढा मिळत नाही. तर त्यामुळे कष्टासोबत नशिबाची साथ असणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी याची पाहिजे तेवढी सेवा तुम्ही जमेल तेवढी करा. म्हणू नका की ताई लहान मुलं आहे, अमका आहे, जॉब आहे वगैरे वगैरे सगळं. पण बघा, हे जे आहे ना, हे आपण रोज नाही करायला वेळ मिळत, पण अमुक एक दिवशी या 9 दिवसांमध्ये जर आपण हे सेवा उपाय केले ना तर आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो. खूप चांगल्या गोष्टी मग आपल्याच आयुष्यामध्ये घडत असतात. तर ही एक महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.